की लोक फायद्यापुरती संघटनांच्या माघार बरोबर येतात आणि मत द्यायची वेळ असते त्यावेळी ते बाजूला सरतात. जिल्ह्यातील बहुतांश पक्ष कवठेकनमध्ये गावामध्ये आहेत. काही प्रमाणात जुनी लोक आहेत, दिनकराबांना मानणारी लोक आहेत, ते सुद्धा कायम दिनकराबांच्या खांद्याला खांदा लावून केलेली सुद्धा माणसं किंवा कुटुंब आहेत. राजकारण हे आता कॉर्पोरेट होत चाललेलं दिसून येते अलीकडच्या काळात. एक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आवी काकांचं काम ते हाताळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला खासदार संजय काका पाटील हे असे एकमेक विरोधात या ठिकाणी आता लढत लागते असं दिसतंय. राजकारणात क्रेज निर्माण झाल्या. प्रत्येकाला निवडून यायचा गट तट पक्ष नंतर बघूया, उमेदवारी मिळाली की मला निवडून यायचा, ही भूमिका प्रत्येकाची आहे. किंवा नोटा सुद्धा मतदान होण्याची शक्यता आहे. नेमकी कशी लढत लागणार आहे काय आहे याबाबत खुद्द उमेदवारांनाही अजून खात्री नाही असं म्हणता येईल. नमस्कार, महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सध्या राज्यामध्येच सगळीकडे निवडणुकीचं वार फिरतंय. सांगली जिल्ह्यामधल्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकांमध्ये सगळीकडेच निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या तासगाव कोठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात संवेदनशील आणि अतिशय महत्त्वाचा, राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरलेला जो जिल्हा परिषद गट आहे तो म्हणजे तासगाव तालुक्यातील चिंचणी जिल्हा परिषद गटांतर्गत 2 पंचायत समिती गण येतात. त्याच्यामध्ये एक आहे तो चिंचणी पंचायत समिती गण व दुसरा आहे तो कुमठे पंचायत समिती गण. या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता 27 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 27 तारखेनंतर एकूणच या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. तत्पूर्वी या जिल्हा परिषद मतदारसंघाची यापूर्वीची राजकीय सामाजिक परिस्थिती काय होती आणि या निवडणुकीमध्ये या एकूण जिल्हा परिषद मतदारसंघाची काय परिस्थिती राहील आणि ह्या निवडणुकीचा आगामी सर्वच निवडणुकांवरती कसा परिणाम राहील या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्या महाराष्ट्र मराठी न्यूजच्या स्टुडिओमध्ये दैनिक लोकमतचे पत्रकार प्रदीप पोद्दार आपल्यासोबत आलेत. पोद्दार साहेब नमस्कार. प्रदीप पोद्दार दैनिक लोकमत हे कवठेकनमधून ते सध्या आता पत्रकारिता करतायत. गेली बऱ्याच वर्षापासून, माझ्या मते 20-1 वर्षापासून आपण पत्रकारिता करतायत. कृषी, त्याचबरोबर औद्योगिक, शिक्षण, राजकीय, समाजकारण या सर्वच क्षेत्रांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांना एक गाढे अभ्यासक म्हणून, पत्रकार म्हणून ओळखतात. या परिसराची चांगली त्यांना माहिती आहे. एकूणच या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरती आज आपल्यासोबत ते आले आहेत चर्चा करण्यासाठी. पोद्दार साहेब, सर्वप्रथम आपण ज्या जिल्हा परिषद गटाची आपण चर्चा करणार आहोत तो आहे तो चिंचणी. त्या चिंचणी ह्या जिल्हा परिषद गटाची नेमकी रचना कशा स्वरूपाची आहे? प्रामुख्यानं चिंचणी जिल्हा परिषद मतदारसंघ हा चिंचणी, भैरवाडी, मतकुंकी, कवठेकनमधले 3 वार्ड, त्याचबरोबर उपळावी या गावांचा समावेश आहे. त्याचबरोबर कुमठे हा शेजार गावचाच या ठिकाणी कुमठे पंचायत समिती मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी नागाव कवठे, कवठेकन, कुमठे, धुळगाव आणि शिरगाव कवठे या गावांचा त्यामध्ये समावेश आहे. साधारणतः कुमठे हे नेहमीच ते आराराबा यांच्या पंचायत समिती त्यांचं प्रभुत्व होतं. त्याचबरोबर चिंचणी संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघावर खासदार संजय काका पाटील यांचा होम ग्राउंड मानलं आहे आजपर्यंत असं दिसून आलंय. चिंचणी हा गट यावर खासदार संजय काका पाटील यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. मागच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विचार केला तर आहे तशीच तिथल्या आरक्षणाची परिस्थिती राहिलेली आहे. आता आपण चिंचणी जिल्हा परिषद मतदारसंघाचा ज्यावेळेला आपण अभ्यास करू त्याच्यामध्ये तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं चिंचणी, भैरेवाडी, मतकुंकी, कवठेकन, उपळावी, नागाव, कवठे, शिरगाव, कुमठे आणि धुळगाव या गावांचा समावेश आहे. आता सध्या चिंचणी जिल्हा परिषद गटासाठी नेमकं कोणतं आरक्षण आहे, चिंचणी पंचायत समितीसाठी कोणतं आरक्षण आहे आणि कुमठे पंचायत समितीसाठी नेमकं कोणतं आरक्षण? चिंचणी पंचायत समितीसाठी यावेळी सर्वसाधारण आरक्षण आहे आणि गेल्या वेळी पण तेच आरक्षण होतं. ते फिरून तेच आरक्षण आलेलं आहे. त्यावेळी DK काका पाटील हे मागील सदस्य राहिलेले आहेत, पंचवार्षिक सदस्य राहिलेले आहेत. त्याचबरोबर चिंचणी पंचायत समितीलाही सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे. त्यावेळी त्या ठिकाणी मात्र OBC SC आरक्षण होतं. अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण होतं. त्यावेळी संतोष आठवले
हे निवडून आले होते. मला काका वाटतं गटातून संतोष आठवले माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटातून आणि भाजपच्या कमळ चिन्हावरती ते हा, भाजप कमळ चिन्हावर आणि डी.के. पाटील हे सुद्धा भाजपच्या कमळ चिन्हावरती आले होते. त्याचबरोबर त्याचबरोबर काय परिस्थिती होती? कुमठ्यामध्ये सर्वसाधारण महिला स्त्रीच हे आरक्षण होतं आणि तेच फिरून पडलेलं आहे. बरं. त्या ठिकाणी अति तटीची लढत झाली. आर पाटील गट वर्सेस संजय काका गट यामध्ये आत्ता ही अर्ज भरलेले आहेत. अरुणा महेश पाटील त्या थोडक्या मताने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्या ठिकाणी बेबीताई माळी ह्या राष्ट्रवादी गटाकडून निवडून आल्या. त्यामध्ये कवठेकनचा त्यांच्या निवडीमध्ये सुद्धा शेकापची भूमिका त्या ठिकाणी वेगळी घेतलेली होती. त्या कवठेकनच्या मुलगी असल्यामुळे त्यांना मदत मिळाली. दोन्ही गावांचा तो कौल त्या ठिकाणी निसटता पराभव काका गटाला तिथं पत्करावा लागला आणि एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक पंचायत समिती सदस्य चिंचणी गणातला असं त्या ठिकाणी काका गटाचं प्राबल्य राहिलेलं आहे. नक्कीच. आता आपण जर बघितलं तर चिंचणी जिल्हा परिषद गट तुम्ही म्हणला त्या पद्धतीने पूर्वीपासून माजी खासदार संजय काका पाटील यांचं स्वतःचं गाव असल्यामुळे त्या एकूणच जिल्हा परिषद गटावरती त्यांचा नेहमीच प्रभाव राहिलेला आहे. मग मागच्या यापूर्वीच्या ज्या इथल्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये माझ्या माहितीप्रमाणे की तुम्ही म्हटला त्या पद्धतीने नेहमीच स्वर्गीय आर पाटील यांचा एक गट आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचा एक गट हे दोनच गट प्रबळ दावेदार राहिलेले आहेत. पण याची एकूण रचना बघितली तर ह्या जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात जास्त मताची आकडेवारी असणारी गावं कोणती आहेत, कसा त्यांचा प्रभाव? यामध्ये प्रामुख्याने चिंचणी गावचं मतदान या ठिकाणी साधारणतः 8,500 ते 9,000च्या आसपास आहे. कवठेकनचं त्या मानाने 2 नंबरला गाव राहील. कवठेकनचं पण विभागणी झालेली आहे आता. कवठेकनचं एकूण जिल्हा परिषद म्हटलं तर कवठेकन गाव मोठं आहे. त्यानंतर कुमठे आहे, नागाव कवठे आहे, मतकुनके आहे, भैरववाडे ही छोटी छोटी गाव आहेत. शिरगाव धुळगाव छोटी गाव आहेत. नागाव कवठे सुद्धा बऱ्यापैकी 3,500-4,000 मतदानाचं गाव आहे. नक्कीच. तुम्ही म्हणला त्या पद्धतीने सगळ्यात मोठं आणि मतदानाचा गट्टा असलेलं गाव म्हणजे चिंचणी गाव, जे निर्णायक कौल देऊ शकतो. त्याच्यामध्ये मला वाटतं चिंचणी आपल्या माहितीप्रमाणे चिंचणी हे गाव माजी आमदार दिनकरआबा पाटील यांचं खुद्द गाव. त्यानंतर त्यांच्या घराचं किंवा त्यांच्या एकूण राजकीय परिस्थितीचा टोटली जिल्हा परिषद मतदारसंघावरती जास्त प्रभाव आहे. त्यामुळे हा मतदारसंघ नेहमीच म्हणजे संजय काका पाटील यांच्या सोबत म्हणजे जेवढा कितीही राजकीय संघर्ष झाला तर चिंचणी गावचं मतदान हे निर्णायक असल्यामुळे त्याचा थेट परिणाम ह्या दिनकरआबांचा सुद्धा गट कवठेकनमध्ये अजून आहे. काही प्रमाणात जुनी लोक आहेत, दिनकरआबांना मानणारी लोक आहेत, ते सुद्धा कायम दिनकरआबांच्या खांद्याला खांदा लावून केलेली सुद्धा माणसं किंवा कुटुंब आहेत. नक्कीच. आपण आता एकूण गावनिहाय ज्यावेळेला पाहणी करतो त्याच्यामध्ये तुम्ही म्हणला त्या पद्धतीने चिंचणी गाव हे त्यांचं स्वतःचं गाव असल्यामुळे ते या निवडणुकीमध्ये निर्णायक असते किंवा ते एकूण मतदान जे होतं त्याचा थेट परिणाम या निकालावर होतो. त्यानंतरच तुम्ही म्हणता ते कवठेकन हे गाव आहे. कवठेकन गावाची नेमकी कशी रचना आहे? कवठेकन गाव हे पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचं जुन्या काळापासून काम करणारं गाव आहे. कवठेकन गावचं वैशिष्ट्य असं आहे, जिल्ह्यातील बहुतांश पक्ष कवठेकनमध्ये गावामध्ये आहेत. शेतकरी कामगार पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, तुतारी गट शरद काँग्रेसची काही मंडळी जुनी आहेत. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आहे, आरपीआयची काही लोक आहेत. बरोबर. म्हणजे सगळ्याच मनसेचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. बळीराजा शेतकरी संघटनेसारखे कार्यकर्ते आहेत. शेतकरी कामगार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोक आहेत. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे उठाव करणारे काही लोक आहेत. ऊस आंदोलन आणि द्राक्ष आंदोलन असेल या बाबतीत सर्व लोक जागृतपणे शेतीचे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळतात. त्यामुळे या लोकांना आंदोलनाची सवय आणि सगळे घटक पक्ष सगळे या राजकारणात ऍक्टिव्हपणे राबतात, काम करताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच. तुम्ही म्हणला ते ऊस पट्ट्याचा विषय येतो. म्हणजे कवठेकन हे गाव नेहमी ऊस या प्रश्नांभोवती फिरते, ऊस क्षेत्र जास्त असल्यामुळे. त्यामुळे या ज्या शेतकरी संघटना आहेत त्या सुद्धा तिथं प्रबळ आहे. पण त्यांचा प्रभाव कधी दिसतो का? एकूण ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, सोसायटीचा असेल, संस्थांत असेल किंवा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुतांशी तसं म्हणताय तर ते दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की लोक फायद्यापुरती संघटनांच्या माघार बरोबर येतात आणि मत द्यायची वेळ असते त्यावेळी ते बाजूला सरतात. अगदी मागच्या
लोकसभेला महेश खराडे उभारले ते. बरं. त्यांना फारसं असं कवट्यातनं आउटपुट पाहिजे तसं मिळालं नाही. म्हणजे आंदोलनाला मिळायचं पण निवडणुकीत मतदानात काय होत नाही ही म्हणजे वस्तुस्थिती आहे. नक्कीच. त्याचमुळं राजकारण हे आता कॉर्पोरेट होत चाललेलं दिसून येते अलीकडच्या काळात. नक्कीच. त्यामुळं या मतदारसंघात प्रामुख्यानं पाहायला गेलं तर आता आर पाटील गट आणि संजय काका गट हे दोनच प्रामुख्यानं या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं आमनेसामने राहतील. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी न सुद्धा या ठिकाणी 3 उमेदवार दिलेले आहेत. तिन्ही जिल्हा परिषद पंचायत समिती. चिंचणी पंचायत समितीला त्यांनी धुळगाव मधून उमेदवार दिलेला आहे. बरं. कवटेकंद मधून त्यांनी कुमठे पंचायत समिती गणात दिलेला आहे आणि चिंचणी मधून बी उमेदवार एक दिले. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही जरी 2 उमेदवार प्रबळ असले तरी सुद्धा दुरंगी तिरंगी चौरंगी अशी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. निकाल काही हो पण मात्र चित्र एकूण चौरंगी. साधारण चिंचणी पंचायत समिती चिंचणी जिल्हा परिषद गणात आता खासदार संजय काका पाटील आणि आवी काका एक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आवी काकांचं काम ते हाताळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला खासदार संजय काका पाटील हे असे एकमेक विरोधात या ठिकाणी आता लढत लागते असं दिसतंय. अविराज म्हणजे अक्षय भैया पाटील हे आवी काकांचे पुतणेच आहेत. ते त्या ठिकाणी चिंचणी जिल्हा परिषद गटातून ते लढत आहेत. त्याचबरोबर प्रभाकर पाटील यांचंही नाव पुढे येतंय. त्याचबरोबर महेशदादा पाटील यांनी खासदार गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हे चित्र स्पष्ट शेवटच्या दिवशी आपल्याला म्हणजे एक सगळं गुलदस्त्यात ठेवले गेलेलं आहे. नेमकी कशी लढत लागणार आहे काय आहे याबाबत खुद्द उमेदवारांनाही अजून खात्री नाही असं म्हणता येईल. मग मतदार आणि मग ते हे जाणीवपूर्वक किंवा एक राजकारणाचं एक कौशल्य म्हणता येईल की विरोधी रणनीती असू शकते की विरोधी गटाला बुचकळ्यात पाडायचं गाफील ठेवून आपण आपलं काम साधायचं हे या दृष्टीनं दिसून येते. नक्कीच. मला एक पोद्दार साहेब ह्या गोष्टीचं एक मला तुमच्याकडून विश्लेषण हवं होतं की यापूर्वी चिंचणी जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं कवटेकंद हे गाव नेहमी म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचं राहिलेलं आहे. तर त्यांची अलायन्स नेमकी कोणासोबत असायची कसा त्याचा परिणाम निकालावरती राहायचा? चिंचणी मतदारसंघात बाबत कवटेकंदची भूमिका निर्णायक अनेक वेळा ठरलेलीच आहे. साधारण खासदार संजय काका पाटील यांच्याशी शेकापची बरोबरी असायची. अलीकडच्या काळात आराराबांनी जरा जास्त लक्ष दिल्यामुळं ती काही काळ डायव्हर्ट झाली आणि राष्ट्रवादीकडे सुद्धा काही काळ झुकले, काही मंडळी झुकलेत. चिंचणी जिल्हा परिषदला कवटेकंदचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून भाई शंकरराव गोविंद माळी हे या ठिकाणी 5 वर्ष त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचपूर्वी एकदा काँग्रेसकडून नलिनीताई नागजे ह्या सुद्धा काँग्रेसमधून म्हणजे तेव्हा आर पाटील गट असेल मक्तेदारी नाही किंवा आपण मगाशी म्हटलो तसं नाही झालं. तसं चेंजेस पण झालेले कधी शेकाप पण आलेला आहे कधी काँग्रेस पण आलेलं आहे असं नाही. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तसं आपण सांगू शकत नाही नेमकी काय परिस्थिती राहील. आता तुम्ही म्हटलं त्या पद्धतीनं एकूण ह्या निवडणुकीचा सध्याचा रागरंग बघितला तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडून अक्षय भैया पाटील हे आता निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि इकडे मात्र संजय काका पाटील यांनी 2 पक्षाच्या वतीने उमेदवार रिंगणामध्ये उतरले होते. एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट घड्याळ चिन्हावरून आणि त्यांनी सांगली जिल्हा स्वाभिमानी विकास आघाडी एक स्वतंत्र रजिस्ट्रेशन केले होते त्याच्यातून उतरले होते. पण अर्ज मागा छाननीच्या वेळी मात्र एबी फॉर्म न जोडल्यामुळे किंवा एक राजकीय रणनीतीचा भाग म्हणून ते त्यांचे अर्ज तिथं बाद झाले आणि सरळ जी आता लढत होते ती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचसोबत त्यांच्यात आता बीजेपी आणि इतर पक्ष वंचित बहुजन आघाडी वगैरे या सगळ्याच पक्षांचे उमेदवार आता रिंगणामध्ये आहेत. आता तसं पाहिलं तर तुम्ही मगाशी म्हटलात त्या पद्धतीनं अविनाश काका पाटील हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून लीड करत आहेत त्यांच्या गटाचं नेतृत्व करतायत आणि त्यांनी त्यांच्या पुतण्याला म्हणजे अक्षय भैया पाटील यांना या निवडणुकी रिंगणामध्ये उतरवलेलं आहे. माझ्या
माझ्या माहितीप्रमाणे मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांनी अर्ज भरला होता आणि त्यांचे आजोबा म्हणजे डी.के. काकांनी भाजपमधून अर्ज भरल्यामुळे त्यांना काही त्यांच्या घरगुती ह्यामध्ये समेट झालं त्यांना नको आणि त्यांनी तो अर्ज पाठीमागे काढून घेतला होता. पण या पंचवार्षिकला मात्र नेमकी परिस्थिती वेगळी आहे, नेमकी त्या उलटी झाली. अजून या बाबतीत संजय काका पाटील यांच्या गटाकडची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. त्याचं कारण असं की माजी खासदार संजय काका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांनी पंचायत समितीला सुद्धा अर्ज भरलेला आहे आणि जिल्हा परिषदेला आता त्याच्यामध्ये शक्यता ए फॉर्म त्यांचा आहे, त्यामुळे बी फॉर्मच्या बाबतीत नेमकं कोणाचं नाव आहे ते आपल्याला माहिती नाही. तर तिथं महेश पाटील यांचं आहे का इतर कोणाचं आहे हे अजून गुलदस्त्यात आहे. म्हणजे ते नेमका कोणता अर्ज शेतकरी कामगार पक्षाबरोबर सुद्धा काय अलायन्स असू शकते किंवा नेमका 27 तारखेच्या दुपारी 3 वाजता ते नेमका कोणता अर्ज काढून घेतायत आणि कोणता उमेदवार रिंगणात उतरवतायत की हे अद्याप चित्र आपल्याला स्पष्ट नाहीये. त्यामुळं या बाबतीत बोलणं म्हणजे फार अवघड झालेलं आहे आपल्याला विश्लेषण करताना. आता जिल्हा परिषदेबाबतीमध्ये तुम्ही म्हणला ते असं जर ह्या गटातून म्हणजे त्यांच्या घरातूनच जर 2 उमेदवार आमने सामने आले तर काय परिस्थिती राहू शकेल? चिंचणी मतदारसंघात प्रामुख्यानं अविनाश काका पाटील आणि संजय काका पाटील या 2 मात्र समोरासमोर जर उमेदवारी आले तर सर्वच गावांना या संभ्रमापेक्षा सर्वांनाच महत्व प्राप्त होणार आहे. चिंचणीतच जर त्यांची मतांची विभागणी झाली तर इतर गावांच्या बारीक सारीक मतावर आणि वाड्या वस्त्यावर सुद्धा मतदान लक्ष असणार आहे आणि सामान्य माणसाला सुद्धा मतदान या ठिकाणी म्हणजे मौल्यवान ठरणार आहे. म्हणजे एकूण या प्रक्रियेत प्रत्येकाचं मत हे निर्णायक ठरणार आहे, निकाल राहील. म्हणजे हे समोरासमोर टेन्स राहिला तर. आणि अगदी तुम्ही म्हणताय तसं म्हणजे प्रभाकर पाटील किंवा अक्षय पाटील हे जरी समोरासमोर आले तरी सुद्धा तोच टेन्स असेल किंवा इतर दुसरा कोण उमेदवार असला तरी सुद्धा राजकारणात क्रेज निर्माण झाल्या. प्रत्येकाला निवडून यायचं गट तट पक्ष नंतर बघूया, उमेदवारी मिळाली की मला निवडून यायचं ही भूमिका प्रत्येकाची आहे. म्हणजे एकूण ह्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांची दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा लागलेली आहे 100% अस्तित्वाचा परिणाम आहे. आणि एकूण बालेकिल्ला गणला जातोय काकांचा तर बालेकिल्ला शाबूत ठेवणं ही तितकीच जबाबदारी आहे. आणि रोहित पाटील सुद्धा मला काहीतरी आणि एखादं काही इथं गळाला लागते का हे सुद्धा त्यांनी किंवा नवीन उमेदवार नवीन मतदार आपल्याला कॅच होतोय का हे सुद्धा त्यांनी चाचपणी चालू आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं इतर मतदारसंघाच्या तुलनेत चिंचणी हा हाय व्होल्टेज त्याच्यामध्ये माजी खासदार संजय काका पाटील आणि विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्यातला थेट राजकीय संघर्ष आपल्याला पाहायलाच मिळेल. आता ह्या सगळ्या रणधुमाळीमध्ये इतर पक्षांची काय अस्तित्व राहील, काय परिस्थिती असेल त्यांची? त्याच्यामध्ये RP आहे तुम्ही म्हणताय, वंचित बहुजन आघाडी आहे, भारतीय जनता पार्टी आहे, काँग्रेस असेल, ह्या सगळ्या पक्षांचं या 2 मातब्बर नेते आहेत त्यांच्या बाबतीत विचार केला तर इतर पक्ष असणार आहे. शेतकरी कामगार पक्ष हा कवटेकन काही चिंचणीमध्ये काही कार्यकर्ते आहेत, मतकुनकीत आहेत, काही कुमटेमध्ये काही आहेत, त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यांनी स्वतंत्र उमेदवारी लढवणार की काय अलायन्स सपोर्ट करणार किंवा एखादी पंचायत समितीवर समाधान मानणार ही एक भूमिका आहे. नक्कीच. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषदला एक उमेदवार दिलेला आहे. साधारणतः सचिन जाधव म्हणून त्या उमेदवाराचं नाव आहे आणि तोही उमेदवार ग्रामपंचायतीला 2 वेळा अपक्ष उभारला तर त्यानं त्याची टीमवर्क तो ह्या 2-3 उमेदवारांच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तुल्यबळ नसला तरी अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं बहुजन वंचित आघाडीनं या ठिकाणी उमेदवारी देऊन खातं म्हणजे या प्रयत्न केलेला आहे. भारतीय जनता पार्टीनं सुद्धा 3 उमेदवार या बालेकिल्ल्यात लढवायची तयारी केलेली आहे. एकूणच ही निवडणूक अतिशय रंगतदार आणि उत्कंठावर्धक होणारच आहे. या संपूर्ण हालचालीवर बऱ्याच जाणकारांचं लक्ष आहे. बरोबर. आता तुम्ही म्हटलं त्या पद्धतीनंच की जर अशी निवडणुकीमध्ये आता काय झालंय, मागच्या वेळेला संजय काका पाटील हे भारतीय जनता पार्टीकडून लीड करत होते, एकूण नेतृत्व करत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्या माहितीपर्यंत घड्याळ चिन्ह होतं. आता यावेळेला घड्याळ पण आहे, तुतारी पण आहे आणि भाजप पण म्हणजे संजय काकांचं कमळ पण आहे. म्हणजे आणि अजून कोणता ते पक्ष असतील काय, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय राहील, लोकांचा संभ्रम निर्माण होईल का?
त्या दृष्टीनं या ठिकाणी नक्कीच संभ्रम आहे. बरं. कारण उमेदवाराला सुद्धा अजून आता सस्पेन्स मध्ये आहे की नेमकं काय होणार आहे का बाबा दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत हे सुद्धा अजून ठरलेलं नाही. मग या बाबतीत विचार केला तर स्थानिक प्रश्न असतील आणि काही गरजेच्या गोष्टी असतील ह्या बाजूला जाऊन ह्या राजकारणच ह्यात जास्त ओवलं चाललंय. नक्कीच. पोदार साहेब, ह्या सगळ्या चर्चेतून आपण एक परिस्थिती पाहिली, निकाल काय होईल हे अंदाज तर्कवितर आपण पाहिले. एकूण ह्या परिस्थितीमध्ये मतदारांची काय भूमिका राहते आणि मला असं वाटतं की मतदार उमेदवारांकडून काय अपेक्षा करतायत, काय त्यांची प्रामुख्यानं आपण म्हणजे राज्य लेवलचं देश लेवलचं राजकारण बघता मतदारांना जास्त रस राहिलाय असं वाटत नाही. काय सांग बरं. एक नेमकं काय आहे, राजकारणात रस घेणारी मंडळी काही एक 30-35% असतात. बाकीच्या लोकांना त्याचं काय देणं घेणं नसते. त्यांना काय आपल्या गरजा काय आहेत, म्हणजे आरोग्य असेल, शिक्षण असेल, काही कोरोनासारखा प्रसंग आला तो काळ असेल, अशा आणीबाणीच्या आणि गरजेच्या गोष्टीसाठी काय कोण करा लागले या दृष्टीनं त्यांचं निरीक्षण असतं किंवा त्या दृष्टीनं कोण आपल्यापर्यंत येतोय का हे सुद्धा पाहिलं गेलं जात असते. पण हे आजकाल आता मध्यंतरीच तासगाव नगरपालिका निवडणुका झाल्या, विकासाचा मुद्दा कुठं म्हणजे दिसलाच नाही, चर्चेत आला नाही. फक्त कोण कोणाबरोबर आहे, कोण कसा आहे, कोणी काय केलं, कोणी काय वाटलं, कोणी काय दिलं, ह्या बाबतीतच म्हणजे ही एक शोकांतिका म्हणावी लागेल आपल्या लोकशाहीचं. एकीकडे आम्ही म्हणतोय की लोकशाही आमची सक्षम आहे, बळकट होत चालल्या, पण मतदार मात्र त्याबद्दल उदासीन आहे. आता शाहीचा प्रकार काही महापालिकेच्या निवडणुकीत घडला. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की लोकांना ते पटन झाले, रुचना झाले. मग अशा बाबतीत बऱ्याच लोकांची भूमिका आहे की आपलं काय त्यात इंटरेस्ट न दिलेला बरा किंवा नोटा सुद्धा मतदान होण्याची शक्यता आहे. नक्कीच तुम्ही म्हणला ते म्हणजे एकूणच ह्या निवडणुकीकडे मतदारांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. काही आमिषांना बळी पडतात. मतदान प्रक्रियाच मुळात ही एकदम क्लिष्ट होत चालली. लोकांना काय म्हणतात ते सुट्टी म्हणून एन्जॉय करतायत, म्हणजे निवडणुकीकडे लोक गांभीर्यानं बघत नाहीत. खूप खंत व्यक्त केली आपण या निमित्तानं आपण आलात. चिंचणी जिल्हा परिषद, चिंचणी पंचायत समिती आणि कुमठे या पंचायत समिती गणासंदर्भातली राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती या सगळ्या गोष्टींवरती विस्तृत अशी आपण चर्चा केली. त्याबद्दल आपलं महाराष्ट्र मराठी या न्यूजच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र